नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपल्याला 5वी ते 10वी गणित या महत्त्वाच्या विषयासह इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला स्वाध्याय इयत्ता 6वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 4, वैदिक संस्कृती. प्रश्न पहिला, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. उत्तर: लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. 2. वेदकालीन मनोरंजनाची साधने. उत्तर: गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. 3. वेदकालीन 4 आश्रम. उत्तर: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. प्रश्न दुसरा, चूक बरोबर ओळखा. 1. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र. ऋग्वेद. चूक. 2. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद. अथर्ववेद. बरोबर. 3. यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद. सामवेद. बरोबर. प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. 1. वैदिक वाङ्मयाची भाषा. संस्कृत. 2. विद म्हणजे जाणणे. 3. गोधूम म्हणजे गहू. 4. घराचा प्रमुख म्हणजे गृहपती. 5. श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत. श्रेष्ठी. प्रश्न चौथा, नावे लिहा. 1. तुम्हास माहीत असलेली वाद्ये. तबला, सतार, वीणा, गिटार, बासरी. 2. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. पाटल्या, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस. 3. सध्याची मनोरंजनाची साधने. TV, मोबाईल, भ्रमणध्वनी, सिनेमा, नाटक, विविध प्रकारचे खेळ. प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? उत्तर: 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. 2. उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. 3. दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते. 2. वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई? उत्तर: 1. वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. 2. त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत असे.
3. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाई. 3. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती. उत्तर: 1. संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा. 2. मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. 3. फार काळ एके ठिकाणी राहू नये, अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. प्रश्न 6. टिपा लिहा. 1. वेदकालीन धर्मकल्पना. उत्तर: वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यांसारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते. 2. वेदकालीन घरे. उत्तर: वेदकाळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे, वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने शाकारलेली उतरत्या छपरांचीही घरे होती. 3. वेदकालीन शासन व्यवस्था. उत्तर: वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचाही सहभाग असे. सरावासाठी अधिक प्रश्न. प्रश्न पहिला. कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 1. टिंबटिंब हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. जैन साहित्य, बौद्ध साहित्य, वेद. योग्य पर्याय आहे वेद. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. 2. टिंबटिंब हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो. अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद. योग्य पर्याय आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा सर्व वेदांतील मूळ ग्रंथ मानला जातो. 3. वेदांना टिंबटिंब असेही म्हणतात. ऋचा, सुक्ते, श्रुती. योग्य पर्याय आहे श्रुती. वेदांना श्रुती असेही म्हणतात. 4. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये टिंबटिंब मोठा वाटा आहे. ऋग्वेदाचा, सामवेदाचा, अथर्ववेदाचा. योग्य पर्याय आहे सामवेदाचा. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. 5. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे रचण्यास सुमारे टिंबटिंब वर्षाचा कालावधी लागला. 1500
2000, 2500. योग्य पर्याय आहे 1500. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. 6 वेदकालीन कुटुंब व्यवस्था टिंबटिंब होती. मातृप्रधान, पितृप्रधान, भातृप्रधान. योग्य पर्याय आहे पितृप्रधान. वेदकालीन कुटुंब व्यवस्था पितृप्रधान होती. 7 वेदकालीन समाजात टिंबटिंब हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. मंगळसूत्र, कंठहार, निष्क. योग्य पर्याय आहे निष्क. वेदकालीन समाजात निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. 8 वैदिक काळात टिंबटिंब हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. कारागिरी, व्यापार, शेती. योग्य पर्याय आहे शेती. वैदिक काळात शेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. 9 वैदिक काळात वर्ण टिंबटिंब ठरत असत. व्यवसायावरून, जन्मावरून, ज्ञानावरून. योग्य पर्याय आहे व्यवसायावरून. वैदिक काळात वर्ण व्यवसायावरून ठरत असत. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 प्रारंभीच्या काळात वेदांचे जतन कसे केले गेले? उत्तर. प्रारंभीच्या काळात वेदांचे मौखिक पठणाच्या आधारे जतन केले गेले. 2 अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. 3 ब्राह्मण ग्रंथ कोणाला म्हणतात? उत्तर. यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. 4 वेदकाळात राजाची प्रमुख कर्तव्ये कोणती होती? उत्तर. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती. 5 वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या 4 संस्था होत्या? उत्तर. वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. 6 कोणाला हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले? उत्तर. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. 7 आरण्यके या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडले आहेत? उत्तर. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आणि यज्ञविधीप्रसंगी कोणतीही चूक होऊ नये याबाबतचे विचार आरण्यक ग्रंथात मांडले आहेत. 8 उपनिषदांमध्ये कोणत्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे? उत्तर. उपनिषदांमध्ये जन्म मृत्यूसारख्या गहन प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आज येथे वैदिक संस्कृती या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला. तुम्ही स्वाध्यायाचे 2 वेळेस वाचन करा आणि स्वाध्याय वहीत सोडवा. थँक्यू.